नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। तर आता मी चालली आहे बाहेर, कारण घरामध्ये फ्रूट्स नाही आहे आणि गटारीला फक्त आता एकच दिवस राहिला आहे। तर एक दिवस आधी गटारी करू म्हणून विचार चालू आहे माझा। आज थोडीशी मच्छी आणायचा विचार चालू आहे, उद्या पण थोडीशी गटारी करेल। म्हणजे आमच्या घरात आम्ही फक्त खायचे शौकीन आहोत, बाकी कसले नाही, फक्त आम्हाला मच्छी वगैरे असं खायला आवडतं। मिस्टरांना पण त्याचा शौक आहे। तर आता मी चालले मच्छी वगैरे आणायला आणि बघू, घरामध्ये थोडी फळं पण नाही आहेत, फळं पण आणू एखाद्या वेळेला। तर त्याच्यासाठी चाललो आहे। मी काय बघते आता बघा टी व्हीवर, हे बघा हे व्लॉग। असं घरामध्ये बसून थोडा टाईमपास चालू असतो माझा। कधी कधी स्वयंपाक बनवायचा खूप कंटाळा येतो, खूप कंटाळा येतो, पण काय करणार, देवाने पोट दिलं आहे तर स्वयंपाक करावाच लागणार मला। इकडे बघा काय चाललं आहे मागे, मोबाईल, नुसता मोबाईल मोबाईल मोबाईल। तर आता जाते बाहेर आणि बघते काय मार्केटमध्ये फिश अवेलेबल आहे। सर्वप्रथम बाहेर निघताना घरातल्या लाईटी वगैरे बंद करते, सगळे टी व्ही वगैरे सगळे बंद करते। हे माझं छोटंसं देवघर। परत किचनची पण लाईट बंद केली आहे। परत गॅसचं पण बंद करून जायचं जाताना। गॅस पण बंद केला आहे मी, सगळं बंद केलं आहे मी। फक्त बाल्कनीचं ओपन ठेवली लाईट, चालू ठेवली लाईट मी। सगळं बंद केलेलं आहे मी ऑलरेडी। आता चालली मी मार्केटमध्ये। कोणीतरी पार्किंगमध्ये बाईक लावून गेलं आमच्या, बाईक काढतोय आता। बाईक काढल्याशिवाय गाडी पण निघणार नाही, गाडी खूप मोठी आहे। गाडी काढणं खूप अवघड आहे। तो माझा मोठा मुलगा चॅम्पियन आहे ड्रायव्हरमध्ये, मस्त गाडी काढेल तो बाहेर। हे बघा, story called everything speechy. Can we just skip straight to the plot twist, please? तर मित्रांनो, फायनली मी पोचले आहे फिश मार्केटमध्ये। भरपूर फिश होते इथे। राणी मासा होता, राणी मासे दोनच होते। मला राणी मासे भरपूर घ्यायचे होते, पण राणी मासे दोनच होते, त्याच्यावर मी दोनच पीस उचलले। बांगडा होता, सुरमई होती, परत कोळंबी होती आणि खूप काही फिशचे व्हरायटी होते। काही इथं केरळमध्ये त्यांच्या स्टाईलचे पण भरपूर फिश असतात, म्हणजे त्यांच्या इथं जे अवेलेबल असतात ते। तर शेवटी कुठला घ्यायचा तो विचारच करत होती मी, कुठला फिश घ्यायचा, हा घ्यायचा का तो घ्यायचा, प्रश्नच पडला होता मला। तर शेवटी जे दोन राणी मासे उरले होते, तर तेच राणी मासे त्याला मी द्यायला सांगितले, मला ते दोन राणी मासे दे। नंतर मग प्रॉनची प्राईस विचारली, तर दोन राणी मासे घेतले। त्याच्यानंतर मग अर्धा किलो बांगडे घेतले मी, कारण बांगडे पण आवडतात, बांगडे छान येतात। केरळमध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे इथे मच्छी खूप फ्रेश भेटते, खूप छान। विचार करत होते हा पण मासा घेऊ, पण शेवटी विचार केला नको, भरपूर मासे होत आहेत, त्याच्यामुळे फक्त बांगडा राणी मासे वगैरे घेतले मी। आणि इथे एक पद्धत आहे की इथे बांगडे वगैरे खूप छान क्लीन करून देतात ही लोक, खूप छान कटिंग पण करतात, स्वच्छ करून देतात। म्हणजे आपल्याला घरी जाऊन फक्त पाण्यामधून काढून त्याला म्हणजे मसाला वगैरे लावायची गरज असते त्याला, आणि खूप छान कटिंग वगैरे करून येतात। म्हणजे वेलकम आहे मित्रांनो। तर फायनली मी घरी आलेली आहे आणि आता सगळ्यात मोठा टास्क स्वयंपाक बनवायचा। ते येताना मी मच्छी घेऊन आली होती, तुम्हाला दाखवत होतं मी मच्छी मार्केटमध्ये गेली होती, ते येताना मी मच्छी घेऊन आली आहे। थोडेसे राणी मासे आणलेत, बांगडे आणलेत आणि हे मोठेवाले झिंगे टायगर प्रॉन्स आणलेत मी तवा फ्राय करणार आहे, मला खूप आवडतात तवा फ्राय। आणि थोडेसे कोळंबी आणली, 2 दिवसाची मच्छी आणली, म्हणजे आता थोडी करील आणि उद्या थोडी करेल। तर मित्रांनो, आता चला मी करते स्वयंपाक, कारण हा सगळ्यात मोठा टास्क आहे। येतानाच घरात 9 वाजलेत, तर आता मी करते ह्या फिशचा स्वयंपाक। तर मित्रांनो, आता मोठा टास्क स्वयंपाक करायचा, 9 वाजलेत ऑलरेडी।
तर आता मी घेते स्वयंपाक करायला. भेटू स्वयंपाक झाल्यानंतर परत एकदा. तर मी फिशला सगळा मसाला लावून ठेवला होता, तो दाखवला नाही मी. सॉरी, मी पुढच्या व्लॉगमध्ये नक्की दाखवेल तुम्हाला. पण लाल तिखट वगैरे, हळद, थोडीसं लसणाची पेस्ट, सगळं असं मीठ वगैरे टाकून, थोडं लिंबाचा रस वगैरे टाकून मस्त मॅरिनेट केलं आहे मी. आणि इथे मी राणी माशाची ग्रेव्ही करायला लावली. राणी माशाचा रस्सा मस्त लागतो, एकदम सुंदर लागतो. आणि आता मी करणार आहे फिश फ्राय. आणि गरम गरम राईससुद्धा रेडी आहे आपला. तर आता मी फिश फ्राय करते. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझा राईस रेडी झाला आहे, मस्त छान. याच्यामध्ये मस्त प्रॉन्सची करी रेडी झाली आहे, सॉरी राणी माशाची करी रेडी झाली आहे. आता आपण हे सर्व करूया मस्त गरम गरम. या असं मस्त गरम गरम भात टाकते मी, छान असा. हे बघा, मस्त भात. नंतर आपण राणी माशाचं सार. बघा, आणि आता माझ्याबरोबर या तुम्ही. तुम्हाला बोलले की नाही मी बांगडा फ्राय केला आहे म्हणून. हे बघा, हा आहे बांगडा फ्राय, ही आहे प्रॉन्स फ्राय. हातातच येत नाही तर. आणि मस्त कांदा आणि लिंबू. तर ही माझी फिश थाळी आज रेडी झाली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला तर प्लीज मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.